हाय फ्रेंड्स, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे. त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत कंप्लीट केला आहे. एक्सरसाइज 2.4 त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत कंप्लीट केला आहे. क्वेश्चन सगळे हे आतापर्यंतचे इन्क्रीजिंग फंक्शन अँड डिक्रीजिंग फंक्शनवर डिपेंड होते. येस ऑर नो? आपण आता लास्टचे 3 क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 6, 7 अँड 8 बघणार आहे. हे पण सेम टाईपचे क्वेश्चन ज्यामध्ये आपल्याला इन्क्रीजिंग फंक्शन अँड डिक्रीजिंग फंक्शन दिलेलं असेल. त्यावेळेस आपल्याला पॉईंट एक्स जो पॉईंट असतो त्यावर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची एक्स पॉईंटची. याचा नो. तर सेम क्वेश्चन आहे 6 अँड 7 अँड 8. यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 पासून मॅक्सिमा आणि मिनिमा बघायचा आहे. तर शेवटचे 3 क्वेश्चन संपून आपण फास्ट मॅक्सिमम मिनिमाकडे वळू. ओके, सी आता क्वेश्चन नंबर 6 मी बोर्डवर लिहिलेला आहे. सेम टाईपचं क्वेश्चन आहे जे आपण क्वेश्चन नंबर 5 अँड 4 मध्ये केलं होतं. तर काय क्वेश्चन? सी, एक फंक्शन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक फंक्शनची एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. वेन फंक्शन पण दिलेले आहे, दॅट इज एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. किंवा वेन द फंक्शन इज इन्क्रीजिंग अँड फंक्शन इज डिक्रीजिंग. दोन्ही पण याला व्हॅल्यू फाइंड करायची. फंक्शन जेव्हा इन्क्रीज होतो त्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, आणि फंक्शन जेव्हा डिक्रीज होतो त्यावेळेस पण व्हॅल्यू फाइंड करायची. आपली प्रोसेस तेच राहणार आहे, स्टेप्स तेच राहणार आहे. कसं फाइंड करणार आपण? आपल्याला जेव्हा फर्स्ट आपण इन्क्रीजिंग साठी फाइंड करणार. फंक्शन दिलेले एफ ऑफ एक्स दिलेले, त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर, आपण कम्पेअर करणार एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे आपलं इन्क्रीजिंग फंक्शन आहे. मग आपण त्यात आपल्याला फॅक्टर भेटतात, त्या इक्वेशन मधून आपल्याला फॅक्टर भेटतात. ते फॅक्टर आपण आपल्याला माहिती जेव्हा इन्क्रीजिंग फंक्शन असतं त्यावेळेस आपल्याला दोन्ही नंबर असतात, ते एक तर पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात. भरपूर वेळेस बघितलेले आपण, आणि यावर आपण एक्झाम्पल बघितले. देन आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू पैकी आपल्या दोन व्हॅल्यू येतात. आपण त्या दोन्ही पण व्हॅल्यू नंबर लाईनवर रिप्रेझेंट करतो, आणि जी ट्रू व्हॅल्यू आहे, एक्सची ट्रू व्हॅल्यू आहे, ज्याला ती व्हॅलिड होती, ती व्हॅल्यू आपण घेऊन आपण लास्ट फायनल सोल्युशन काढतो. सेम प्रोसेसनं आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सी, फंक्शन काय स्टेप आपली काय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एफ ऑफ एक्स दॅट इज एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे. तर दोघांना पण ज्यावेळेस फंक्शन इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असेल तर आपल्याला पहिले एफ ऑफ एक्स पाहिजे. therefore एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय? दॅट इज फंक्शन इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे. येस, आता फंक्शन काय? एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 फंक्शन आहे. आता या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्या. त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं आहे? सी, आता केअरफुली बघितलं तर हे स्ट्रेट फॉरवर्ड डेरिव्हेटिव्ह नाही आहे. हे केअरफुली बघितलं तर हे स्ट्रेट फॉरवर्ड डेरिव्हेटिव्ह नाही आहे. दॅट इज एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. तर या टाईपचं फंक्शन आहे, हे यू बाय व्ही रूलनं सॉल्व्ह करता येईल. परत एकदा यू बाय व्ही रूलनं सॉल्व्ह करतो. परत एकदा यू बाय व्ही चा फॉर्म्युला सांगतो. दॅट इज सेकंड फंक्शन ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस second first function as it is into dv by dx, that is derivative of second function upon v square. हे v आहे. ओके, हे हा आपला u बाय v चा फॉर्म्युला आहे, आणि u इंटू v चा फॉर्म्युला काय? u इंटू v फंक्शन असेल तसं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो? दॅट इज फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. फर्स्ट फंक्शन म्हणजे हे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हे झालं माझं u इंटू व्ही फंक्शन. यू बाय व्ही, यू इंटू व्ही. आता आपल्याला कोणता यूज करायचा आहे? दॅट इज यू बाय व्ही. म्हणजे याला सेकंड फंक्शन ॲज इट इज दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स कसं काढणार? दॅट इज सेकंड फंक्शन ॲज इट इज फॉर्म्युला बघा. दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 1 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, हे काय? 1 मायनस एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय? 2x आहे अपॉन दॅट इज व्ही स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1 द होल स्क्वेअर. हे बाय झालं व्ही बाय व्ही. आता जर व्हेरीफाय ओके, हे झालं माझं यू इंटू यू बाय व्ही चा फॉर्म्युल्यानुसार आपल्याला डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स भेटलं. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे? फर्स्ट काय करायचं? आपल्याला इन्क्रीजिंग फंक्शन साठी फाइंड करायचं आहे. ओके, इथे लिहा फॉर इन्क्रीजिंग फंक्शन एफ ऑफ एक्स we know that we have f dash of x is always greater than 0. therefore हे वाले ग्रेटर आहे, तर therefore हे पण ग्रेटर आहे तुमचं. म्हणजेच therefore that is x square plus 1 minus 3x upon x square plus 1 the
होल स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. येस. आता वेअर हे माझं फंक्शन हे ग्रेटर दॅन 0, कारण इन्क्रीजिंग साठी मी फाइंड करतो एफ ऑफ एक्स. जे पॉईंट फाइंड करायची आपल्याला ते कशासाठी फाइंड करतो, फर्स्ट इन्क्रीजिंग फंक्शन साठी फाइंड करतो. त्यामुळेच मी फंक्शन एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 घेतलेले आहे, कारण की इन्क्रीजिंग फंक्शन आहे. आता बघा इथे जर केअरफुली बघितलं, हे जे डिनॉमिनेटर आहे, हे जे डिनॉमिनेटर ना, हे डिनॉमिनेटर इकडे 0 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय बनेल, ते 0 बनेल. त्यामुळे आपल्या इथं थोडंसं फंक्शन म्हणजे आपले फॅक्टर थोडेसे रिड्यूस झाले. ओके, मग मी हे मल्टिप्लाय इकडे केल्यानंतर हे बनतं एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 3x इज ग्रेटर दॅन 0. येस. आता हे ब्रॅकेटला मी ओपन करतो. ब्रॅकेटला ओपन केल्यानंतर काय भेटेल मला, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 3x इज ग्रेटर दॅन 0. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1 मायनस 3x एक फॅक्टर भेटला आपल्याला. मग मी काय लिहितो, दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 1 इज ग्रेटर दॅन 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आणि आपल्याला फॅक्टर फाइंड करूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह कसं करणार, सी -3 म्हणजे -3 चे फॅक्टर आपल्याला फाइंड करायचे. कसं फाइंड करणार, 3 1 जा 3, 3 1 जा 3. काहीतरी गडबड झाली का? कुछ गलत हो गया क्या?